शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। भिलवडीतील पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात 8,000च्या लाचेची मागणी, 5,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले। भिलवडी पोलीस ठाण्याच्या कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। संतोष गोविंदराव बेंबडे वय 47 राहणार नरगुळ वस्ती कवटे महांकाळ असं अटक करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार विरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यात पोलीस कोठडी न घेता न्यायालयीन कोठडी मिळवून देणे तसेच तपासात मदत करण्यासाठी हवालदार बेंबडे यांनी सुरुवातीला 10,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 15 मे रोजी सांगली एसीबीकडे करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर बेंबडे यांनी तडजोडीअंती आज 5,000 रुपये द्या, उर्वरित 2 ते 3,000 रुपये उद्या द्या असं सांगून एकूण 8,000 रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। तसेच तात्काळ 5,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली। यानंतर एसीबीने सापळा रचला। भिलवडी पोलीस ठाण्यासमोरील पोलीस रेस्ट रूम जवळील रस्त्याच्या कडेला तक्रारदाराकडून 5,000 रुपये स्वीकारताना बेंबडे यांना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपाधीक्षक श्रीमती यास्मीन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे, योगेश चव्हाण तसेच एसीबीच्या सापळा पथकाने केली।